नमस्कार, सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत। मी रेखा भेगडे। गणेश बाबर कुटुंबाकडून उद्योगधाम येथे मदत। तळेगाव दाभाडे स्टेशन भागात उद्योगधाम येथील राज्यातील विविध भागातील असह्य आजाराने वेढलेल्यांच्या मुलांना शुक्रवार दिनांक 22 ऑगस्ट रोजी श्री गणेश बाबर यांनी जन्मदिवसानिमित्त वायफळ खर्च टाळून उद्योगधाम येथील मुलांचा एक वेळचा जेवणाचा खर्च सुमारे 2500 आणि खाऊ सोकुशीने देण्यात आले। तसेच इयत्ता 12वीच्या मुलीला शैक्षणिक पुस्तके भेट दिली। यावेळी तेथील कार्यकर्ते श्री दत्तात्रय दातार, व्यवस्थापक भालचंद्र हरदास, पालक मोहन थिटे, कोषाध्यक्ष ॲडव्होकेट प्रवीण भामरे, सल्लागार महादेव भालशंकर, प्रेस फाउंडेशनचे कार्याध्यक्ष काकासाहेब काळे, रेखा भेगडे, रंजना जगताप आणि तेथील मुले मुली उपस्थित होते। यावेळी तेथील मुलांनी बाबर यांचे औक्षण केले, त्यांना दीर्घायुष्याबाबत शुभेच्छा दिल्या। नमस्कार, मी सुरेंद्र थिटे, मोहन या नावाने परिचित आहे। या उद्योगधाम संस्थेचा खजिनदार म्हणून काम करतो। कुष्ठरुग्णांचं पुनर्वसन, त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहणं, त्यांना रोजगार उपलब्ध करून देणं हे मूळ उद्देश या संस्थेचा असून कुष्ठरुग्णांच्या मुलांसाठी देखील संस्थेने काही करावं म्हणून अनिकेत निकेतनच्या माध्यमातून मुला-मुलींसाठी आपण वसतिगृह इथं चालवतो। त्यांनी चांगलं शिकावं, त्यांच्या पायावरती उभं राहावं, एक देशाचे चांगले नागरिक घडवण्याचा या माध्यमातून आम्ही प्रयत्न करीत आहोत। समाजामध्ये विविध समस्या आहेत, त्यामधली एक समस्या म्हणजे कुष्ठरोग असा आहे। त्या क्षेत्रामध्ये काम करत आहोत आम्ही आणि अत्यंत चांगली मुलं इथं शिकून गेलेली आहेत। कुष्ठरुग्ण देखील इथं भरपूर होते, पण आता कुष्ठरुग्ण बऱ्यापैकी त्याचं निवारण झाले असल्यामुळे काही रुग्ण इथं नाही आहेत, संख्या कमी झाली आहे। पण मुलांच्यासाठी आम्ही हे काम करत आहोत आणि समाजामधले जे दानशूर व्यक्ती आहेत, विविध माध्यमातून ज्यांना माहिती आहे, अशांच्या मदतीच्या माध्यमातून ही संस्था अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहे। मुलंही चांगली शिकत आहेत आणि शिक्षणाबरोबर संस्कार देखील हा एक महत्त्वाचा भाग आहे। किती शिकला हे महत्त्वाचं असलं तरी त्याच्यामध्ये काय संस्कार झाले आहेत हे पण तितकंच महत्त्वाचं आहे। त्यामुळे सुसंस्कारित मुलं घडवण्याचं काम आम्ही या संस्थेमार्फत करत आहोत। आज या ठिकाणी श्रीयुत बाबर यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सगळे इथं आलात। आपल्या श्रीयुत बाबर यांना वाढदिवसाच्या मी संस्थेच्या आणि माझ्या वैयक्तिक खूप खूप शुभेच्छा देतो। अत्यंत चांगला असं त्यांनी मदत संस्थेला केली आहे आणि याच माध्यमातून अन्य यांना आम्ही आवाहन करतो की छोट्या छोट्या कार्यक्रमामधनं आपण या संस्थेला मदत करावी आणि आपल्यासारख्या मदतीमधनच या संस्थेची भरभराट 100% होत आहे। धन्यवाद। माझ्यातला गुरुजीपणा येतो, मुलांना स्वादिष्ट अन्वेषण मला जमत नाही। गोड चुणचुणीत मुलं हात बाळांना तुम्ही आणि तुमच्या चुणचुणीतपणावर बाबासाहेब भाडे आणि त्यामुळे त्यांनी इथं तुमच्यासोबत वाढदिवस साजरा करण्याची नक्कीच ह्या प्रेरणेनं ही बातमी सर्वत्र पसरावी आणि या बातमीतून अनेक जणांनी प्रेरणा घेऊन अनेक जणांचे मान्यवरांचे वाढदिवस तुमच्यासोबत साजरे व्हावे आणि या संस्थेच्या असणाऱ्या काही गरजा त्या माध्यमातून पूर्ण व्हाव्यात अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। आणि ह्या संस्थेचं कार्य चांगलं चालतं। काही मुलं गुलाबी शाळेमध्ये, गुलाबी शाळा म्हणायचं तरी वाटतं, संत ज्ञानेश्वर शाळेमध्ये शिकतात। काही मुलं असं जिथं जिथं संधी मिळेल तिथं शाळेत जातात। ही संस्था त्यांच्या अन्नदान व्यवस्था करते। संस्थेचं जे कार्य आहे ते ईश्वर देवासारखंच हे कार्य आहे। त्यामुळे ते जे संचालक आहे, आता त्यांनी वाचन केलं आणि ते सगळे कार्यकर्ते आहेत, त्यांना मी धन्यवाद देतो। आणि आम्ही आमच्या तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनच्या वतीने, आमचे सहकारी रेखा भेगडे यांच्या वतीने आणि स्वप्ननगरी मित्र मंडळाच्या वतीने, इंद्रायणी कॉलेजच्या वतीने श्री गणेश बाबर त्यांच्या सर्व कुटुंबियांना शुभेच्छा देतो। त्यांचं राहिलेलं आयुष्य व्यवस्थित जावं असं म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की त्यांना ईश्वराने भरपूर आयुष्य देवो, राक्षस सेवाकाने त्यांना संधी देवो अशी मी ईश्वराने प्रार्थना करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। मित्रांनो, तुम्ही मला जे आशीर्वाद दिलेले आहेत ते आशीर्वाद ही माझ्यासाठी अमूल्य असा ठेवा आहे। आपण माझा मित्र, मी पहिल्यांदा माझे हर्षवर्धन लोणकरजी यांना मी म्हटलं की अशीच एक प्रकारे आपण जीवनामध्ये की नाही प्रत्येक सण उत्सव साजरा करतो,
वेगवेगळे बड्डे साजरे करतो, जयंत्या साजरे करतो. त्यांना बोलल्यानंतर त्यांनी मला लगेच हे नाव सुचवलं वगैरे. मग माझे मार्गदर्शक काळे काका त्यांनी आम्ही इथे भेट दिल्यानंतर तुमच्यात सहभागी होऊन हा वाढदिवस साजरा करणं असं मला यथोचित वाटलं. कारण तुमची जी प्रेरणा आहे, तुमच्यातला जो आनंद आहे, तुमच्यातला आनंद माझ्या जीवनामध्ये कुठेतरी यावा आणि मी नंतर जीवनातली जी काही शीघ्र पदार्पण करणार आहोत ते तुमच्या आशीर्वादामुळे मी करेन असा मला खरंच आज विश्वास वाटला. तर प्रत्येकाने कुणाच्या तरी जीवनातून प्रेरणा घ्यावी. कुणाचं सुख असतं, कुणाचं दुःख असतं, कुणाचं दर्दभरं जीवन वगैरे असतं. तर दर्दभरं जीवन न येता प्रत्येकाला जीवनामध्ये सुखच यावं अशी माझ्या या वाढदिवसानिमित्त मी ईश्वरचरणी सगळ्यांनाच मी प्रार्थना वगैरे करतो. आणि माझ्याबरोबर त्या तुमचे जीवनमान यशस्वी हो अशीच माझी ईश्वर साक्षी प्रार्थना. धन्यवाद. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे. आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा. धन्यवाद.